जर वन्य प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी तुमच्या शेताचं नुकसान केलं आणि सरकारने भरपाई देण्यास नकार दिला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आशेचा किरण आहे। पोपटांनी डाळिंब्याच्या बागेचा फडशा पाडला म्हणून एका शेतकऱ्याने थेट सरकार विरोधात कायदेशीर लढा दिला आणि तब्बल 10 वर्षाच्या संघर्षानंतर ऐतिहासिक विजय मिळवला आहे। ही नेमकी घटना काय आहे सांगते त्याआधी ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। हा न्यायालयीन लढा वर्धा जिल्ह्यातील हिंगी गावाचे 70 वर्षीय शेतकरी महादेव डेकाटे यांनी जिंकला आहे। 2016 मध्ये त्यांच्या डाळिंबाच्या बागेवर रानटी पोपट्यांनी हल्ला करून 200 झाडाचे नुकसान केलं होतं। जेव्हा त्यांनी भरपाई मागितली तेव्हा सरकारने अजब तर्क लावत ती नकारली होती। सरकारचं म्हणणं होतं की GR नुसार फक्त हत्ती किंवा गवारांनी नुकसान केलं तरच पैसे मिळतील, पोपटांसाठी कोणतीही तरतूद नाही। पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला। न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पोपट सुद्धा वन्यजीव आहे। जर सरकारने अशा नुकसानाची भरपाई दिली नाही तर शेतकरी वन्यजीवांना मारण्याचा मार्ग निवडतील, जे कायद्याच्या विरोधात असेल। कोर्टाने आता सरकारला आदेश दिले आहे की या शेतकऱ्याला प्रत्येक झाडामागे 200 रुपये प्रमाणे भरपाई देण्यात यावी। 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा निकाल राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे। तर मित्रांनो, वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सरकारने सरसकट भरपाई दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। हा महत्त्वाचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आत्ताच पोहोचवा।